नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ राजलक्ष्मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गावरान अंड्याचा चमचमीत रस्सा. इथे आपण 6 अंडी घेतलेली आहेत. ती आता उकडण्यासाठी ठेवूयात. आणि त्यामध्ये 1 चमचा मोठं मीठ टाकूया. मीठ टाकल्यामुळे अंडी लवकर शिजतात. भाजीसाठी वाटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: दालचिनी, डाळे, देशी तीळ, खोबरं आणि 2 कांदे. हे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आपण अगोदर खोबरं भाजून घेऊयात. गॅस एकदम लो ठेवून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आता आपण कांदे भाजून घेऊयात. आता आपण तीळ आणि दालचिनी भाजायला घेऊयात. तीळ भाजले आहे हे कसे ओळखायचे, तर तीळ तडतड करायला लागेल. हे बघा, दिसत आहे. आता आपले तीळ भाजले आहेत, हे काढून घेऊयात. आता अगोदर कोरडे जिन्नस आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. डाळे, तीळ आणि दालचिनी, डाळ्यांचं पीठ घातल्यामुळं आपल्या भाजीला एकसंधपणा येईल. आता आपण खोबरं बारीक करून घेऊयात. आता त्यानंतर 2 कांदे, 2 मोठ्या साईज 2 इंच अद्रक, 2 मोठ्या साईजचे टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर यांची बारीक पेस्ट करून घेऊयात. इथे आपलं वाटण तयार आहे. डाळे, तीळ आणि दालचिनी, हे खोबरं, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण पेस्ट आणि इथे घेतलेलं आहे फोडणीचं साहित्य: गरम मसाला, हा घरचा गोडा मसाला आहे, काळं तिखट 2 चमचे, ही कश्मीरी लाल मिरची आहे अर्धा चमचा, धनेपूड, तेल 2 मोठी पळी तेल घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. आता आपण भाजी करायला घेऊया.
साईडच्या काउंटवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे आता मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला इथे कुठेही मोठा करायचा नाही. मंद आचेवर हे तळून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये हळद टाकायची आहे. माफ करा, अगोदर साहित्य सांगताना हळद माझ्या लक्षात नव्हती. हा आहे काळा मसाला. कश्मीरी लाल मिरची पावडर, धनेपूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ. आता याला लो टू मीडियम गॅसवर आपल्याला सतत परतून घ्यायचं आहे. हे अगोदरच भाजल्यामुळे जास्त भाजण्याची गरज नाही. आपल्याला इथे कुठेही गॅस मोठा करायचा नाही. हे आहे कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचं केलेलं वाटण. तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये डाळे, तीळ आणि दालचिनी बारीक केलेलं आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे. तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता बघा साईडने तेल सुटलेलं आहे. हीच खरी साईन आहे आपलं वाटण व्यवस्थित परतलेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. गरम पाणी ओतल्यामुळे भाजीला कट छान येतो आणि चवही खूप छान लागते. व्यवस्थित परतून घेऊयात.
बघा, आपल्या भाजीला खळखळ अशी उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण अंडी टाकून घेऊयात. अगोदर अंड्यांना अशा चिरा पाडूयात, जेणेकरून रश्श्याचा जो अंश आहे तो अंड्यामध्ये उतरेल आणि भाजी छान लागते. तो मसाला, तो रस्सा अंड्यामध्ये उतरल्यानंतर भाजी चव लागेल. पाच ते 7 मिनिटं आता आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे मंद आचेवर. वरून कोथिंबीर टाकून घेऊयात. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. 4 माणसांसाठी पुरेल इतकी ही भाजी आहे. तुम्ही फक्त अंड्याचं प्रमाण त्यामध्ये वाढवू शकता. आणखी अर्धी वाटी पाणी आपण त्यात टाकून घेऊया. ही भाजी दिसायला किती सुंदर दिसत आहे, तेवढी चवीला ही खूप अप्रतिम झालेली आहे. तयार आहे आपली गावरान अंड्यांची झणझणीत अशी भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.